आज हा मेळावा होतो आहे, काय वाटतं अजून विधानसभा कशी पूर्ण तयारी आहे? विधानसभेची तयारी म्हणून हा मेळावा, तसं अजितदादा पूर्ण राज्यभर एका मतदारसंघात 2 कार्यक्रम घेणार, त्या दृष्टीने एक पूर्वतयारी म्हणून आपण प्रमुख कार्यकर्त्यांना आज या ठिकाणी बोलवलं आहे. का थोडासा कामाचा सीझन आहे, पण तरीसुद्धा काम हे रोजचं चालू राहतं. एक दिवस का होईना पक्षासाठी म्हणून द्यावा, विकासासाठी म्हणून द्यावा अशी रिक्वेस्ट केल्यावर बरीचशी मंडळी आज इथं उपस्थित झालेली आहे. आणि मग त्याच्यानंतर राजकारण किंवा इलेक्शन ही नेहमीची पद्धतीप्रमाणे करावं लागणार आहेत, करणार. तुम्ही स्वतः इच्छुक आहेत, कशी तयारी? मी स्वतः इच्छुक असण्यापेक्षा जनतेनंही सांगायचं आहे, माझी इच्छा असो अगर नसो, पण जनतेने सांगितलं पाहिजे ना का बाबा तू एवढे दिवस होता तर बरा का साधारण का चांगला, ह्याच्यात जनता सांगेल त्याचं थोडासा कानोसा तुम्ही घ्या माझ्या वतीनं आणि मग आपण ठरवू. मी इच्छुकता आहेच ना. पण तुमचे पुत्र गोकुळ जिरवाळ यांनी शरद पवार गटाकडून इच्छा व्यक्त केली. इच्छा व्यक्त करणं ते राजकारणात प्रत्येकाला वाटतं मी काहीतरी केलं पाहिजे, झालं पाहिजे, पण त्याचं वय पाहता त्याने अजून खूप करणं गरजेचं आहे. का जसं मी त्याला एक थोडंफार का होईना स्वतः त्याच्याऐवजी मी दिलेलं भांडवल असेल त्या भांडवलाच्या जोरावरच त्यांनी करावं असं मला वाटत नाही. त्याचं त्यांनी तयार करावं पहिले आणि मग निव्वळ काटा खाली जाणे एवढं बापाचं वापरावं. नसेल तर सगळंच बापाचं वापरून कसं होणार राजकारण. पण त्यांनी अशी एक इच्छा व्यक्त केली की तुम्ही परत शरद पवार गटात यावं, स्वगृही यावं. अजिबात नाही. काय अजिबात नाही म्हणजे मी सुरुवातीपासून एकच सांगतो का साहेब हे सगळ्यांचं दैवत आहे. विरोधकांचं सुद्धा राज्यात देशात साहेब हे साहेब आहेत, पण तरी राजकारणात जे काही घडामोडी होतात त्याला सामोरं जायचं तर त्याच्यातही पर्याय निघाल्यानंतर पसंती क्रम असतोच आणि त्या पसंतीप्रमाणे मी पहिल्या दिवसापासून अजितदादांच्या बरोबर आहे. एकच वेळा नाही 3 वेळा पहाटेची शपथविधी झाली ती तुम्हाला माहिती आहे. तेव्हाही मी दादाबरोबर होतो, तेव्हापासून आजपर्यंत दादाबरोबर, भविष्यातही दादाबरोबर. कालच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आढावा बैठकीस तुमची अनुपस्थित होती, यावरून देखील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आज पण बहुतेक ठिकाणी आहे, आज आहे चर्चा आहे ती, पण राजकारण करत असताना काही थोड्याफार अडीअडचणी आल्या आणि त्या ठिकाणी जिल्ह्याचे प्रमुख रवींद्र नानांना मी रात्रीच फोन करून सांगितलं होतं की बाबा मला उद्या येणं शक्य नाही. विष्णुपंत म्हैसदुने साहेबांना सांगितलं होतं की मला येणं शक्य नाही. एवढं प्रमुखांना सांगितल्यानंतरही मी तर दिसणारच नाही ना. मी त्यांना सांगून का मला राहता येणार नाही, तरी ते चालू राहिलं तर मग आता त्याला काय करणार हो. त्या निमित्तानं पोहोचलं तरी. तुमच्या मुलाने जरी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केलेली, मात्र राजकीय जाणकारांच्या मते दिंडोरीमध्ये नुरा कुस्ती होणार असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे. कशी कुस्ती? नुरा कुस्ती. मी पैलवान राजकारणात लढण्याचं नाटक करणं बा? नाही, तसं नाही काही. मी सांगितलं ना का त्याला अजून त्या खूप दिवस आहेत. त्यांनी असं त्याचा बाप अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून गेला आहे तेव्हा तिथवर पोहोचला आहे. त्याला बापाच्यापेक्षा मोठं व्हायचं जर असेल ना तर त्याने तिथूनच सुरुवात करावी. आता तिथं झालेली आहे त्याची त्या पद्धतीनं सुरुवात. मग त्याला ज्या स्टेप आहेत, एकदम मोठं होणं म्हणजे माणूस 5 वर्ष तर समजून घेण्यात नाही, 5 नाही 10 वर्षसुद्धा जातात. त्याच्यामुळं त्याने ते उद्योग करू नयेत असं मला वाटतं. तुम्हाला शरद पवार जयंत पाटलांच्या बैठकीत जाण्याआधी त्यांनी तुमचं विचारणा केली नव्हती का की जाऊ का काय? त्याचं असं म्हणणं होतं का मी सत्कार करू का जाऊन. म्हटलं ठीक बाबा सत्कार कर, पण निघून ये. हा गेला तर गेला, लगेच आमदार व्हायपर्यंत त्याची मजल गेली, कसं होईल. असं नाही होत. ठीक, धन्यवाद. साहेब